हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आहे डे 2 म्हणजे द फायनल वेडिंग डे आहे. तर सकाळच इथून अशी झाली होती की मावशी ज्या आहेत त्या दाराला हे तोरण वगैरे लावून घेतलं होतं. दरवाजा पूर्णपणे सजवला होता त्यांनी, म्हणजे चौकट आपली जी असते. आणि इकडे काला रात्री आम्ही जे तेलवण बांधलं होतं बायकांनी मिळून, हे पलीकडे दिसतंय तुम्हाला ते आहे. आणि देवारासुद्धा छान वगैरे सजवला होता. पूजा सुद्धा त्यांची झाली होती. आणि इकडे राईट साईडला तुम्ही बघू शकता हे आहेत विशाल भाऊजींचे पप्पा. तर त्यांच्या फोटो जवळ सुद्धा त्यांना जे काय आहेर पाणी आहे तो दिलेला आहे मानपण. आणि त्याच्यानंतरच लगेच तयारी करून नितीन आणि बाकीची जी मंडळी होती, हे जे आहे त्यांच्याकडे अजून एक रिच्युअल्स आहेत की हे तेल जे आहे ते त्यांना आणायचे असतात खालून. सो ही सगळी तयारी सुरू आहे. ॲक्च्युली एक्झॅक्टली मला पण माहिती नाही हे काय होतं ते. मी फर्स्ट टाईमच हे सगळं अनुभवलं होतं, त्यामुळे कुठे काय गडबड झाली की थोडीशी सांभाळून घ्या. सो सगळे देव वगैरे घेऊन आल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता विशाल भाऊजी जे आहेत म्हणजे आमचे नवरदेव, ते पूर्णपणे रेडी आहेत. आणि लग्नाचा जो मुहूर्त होता तो दुपारी 12:30चा होता, त्यामुळे मला लवकर निघायचं होतं. सो ते आता इथे जे आहेत देवपूजा वगैरे करतात, त्यांची फोटोग्राफी सेशन वगैरे चालू आहे. आणि त्याच्यानंतर लगेचच ह्या सगळ्या बायका ज्या घरातल्या स्त्रिया आहेत त्यांनी मिळून अजून एक कोणता तरी कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाला सुद्धा काय बोलतात मला ह्याची काही आयडिया नाही आहे, पण तुम्ही हे बघू शकता की ते कोणत्या प्रकारे करतायत वगैरे. आई तू काळूबाई, आई तू काळूबाई, तेलवा नयव तेलवा नयव सीतला करण. सो थोड्या वेळात तो सुद्धा कार्यक्रम संपला होता. आणि आता इथे वेळ झाली होती मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याची आणि फोटो सेशन सुद्धा चालू होते. तेवढ्यातच इकडे मी कशी रेडी झाली हे नितीनला दाखवत होते. तर त्याच्यानंतरच आम्ही लगेचच निघणार होतो. आणि इकडे आता बाहेर हॉलमध्ये तुम्ही बघू शकताय की विशाल भाऊजी जे आहेत ते देवाचं दर्शन वगैरे घेऊन त्यांच्या नवीन आयुष्याची जी सुरुवात आहे त्याच्यासाठी ते तयार होत आहेत. आणि इकडे खाली तुम्ही खालचा हा सीन आहे आणि हे त्यांचे चुलते आहेत. तर ही नवरदेवाची जी गाडी आम्ही डेकोरेट केली होती त्या गाडीला सुद्धा ते हळदी कुंकू वगैरे लावून घेत आहेत नेहमीप्रमाणे, म्हणजे जेणेकरून काही अडथळा वगैरे येऊ नये. तर इकडे तुम्ही मला बघू शकता की हा जो गेटअप होता हा आमचा फर्स्ट लुक होता लग्नासाठी. म्हणजे हळद होती, पहिली हळदीचं फंक्शन होतं. सो हा जो गेटअप आहे तो हळदीसाठी होता. आणि इकडे सुद्धा नवरदेव जो आहे पूर्णपणे रेडी झालेला आहे. आणि इकडे फोटो सेशन्स वगैरे चालू आहेत. सो इकडे आता सगळे रिच्युअल्स पूर्ण झालेले आहेत. आणि आता फायनली नवरदेव जे आहे तो त्याच्या गाडीतून निघालेले आहेत. आणि जो कार्यालय होता, जो हॉल होता लग्नाचा, तो जास्त काही लांब नव्हता घरापासून, हार्डली 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती होता. तर इकडे तुम्ही बघू शकता नवरदेवाच्या गाडीची एंट्रीसुद्धा झालेली आहे. हा आहे तो परिसर, म्हणजे लग्नाचा जो हॉल आहे तिथला हा परिसर आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता सगळेजण जमले सुद्धा आहेत आणि सगळे एकत्र एंट्रीला जाणार होते. आणि ही जी वाजंत्री होती, ही जी मंडळी होती ती एवढी भारी वाटत होती ना. हा युज्युअल आपला जो ढोल वगैरे असतो, जे बँजो असतो, त्याच्यापेक्षा खूपच वेगळं काहीतरी होतं. हे एकदम ट्रेडिशनल वाटत होतं. तर इकडे आमचं स्वागत जे आहे हे असं तुताऱ्या वगैरे वाजवून केलं होतं हॉलमध्ये.
सो नवरदेवाची एंट्री वगैरे सगळी झाली होती आणि आता इकडे तुम्ही बघू शकता स्टेजवरती जो आहे हळदीचा कार्यक्रम सुरू आहे. पण जास्त काही शूट करता नाही आलं बिकॉज खूप गर्दी होती आणि प्रचंड गरमसुद्धा होत होतं. सो जसं आम्ही हळद वगैरे लावून आलो आणि त्याच्यानंतर फटाफट आम्ही मेकअप करायला घेतला. ही जी मेकअप करते ती माझी जाव आहे काजल आणि जी खाली बसली आहे तीसुद्धा माझी जाव आहे अनुराधा. सो आम्ही हिला स्पेशली बोलवलं होतं मेकअपसाठी, तर ती पण खूप घाईमध्ये होते. तर जसा तसा तिने आम्हाला अरेंज करून दिलं. मेकअप वगैरे खूप सुंदर झाला होता. पण इतकं ऊन होतं आणि क्लायमेट तर खूपच डेंजर होतं, त्यामुळे आम्ही सगळं फटाफट उरकून घेतलं. आणि तोवरच आमचा मेकअप वगैरे स्टार्ट होतो तोवर इथे नवरदेवाला जे तिथले हॉलच्या इथले जे देव होते त्याचं देवदर्शन करायचं होतं. सो हे सगळे त्याचे भाव आहेत नवरदेवांचे आणि मित्रमंडळीसुद्धा आहेत. मुंबईहून आलेला मित्रपरिवार आहे, गावाहून आलेला मित्रपरिवार आहे. सो त्यांच्यासोबत हे त्यांचं सगळं व्हिडिओग्राफी फोटो सेशन्स वगैरे सगळे एन्जॉयमेंट चालू होते. सो तुम्ही इकडे पुढे पण बघू शकताय. आरामात हे हात देऊ का? सो त्यांचं बाहेरचं सुद्धा सगळं काही उरकलं होतं आणि आता नवरदेवाची फायनली एंट्री झाली आहे लग्नासाठी. आणि ह्या ज्या स्त्रिया आहेत या नवरीकडच्या स्त्रिया आहेत आणि नवरदेवाचं जे आहे त्यांनी एकदम जंगी स्वागत केलं होतं औक्षण वगैरे करून. आणि आता थोड्या वेळातच आपला जो मेन फंक्शन आहे, जो लग्नाचा फंक्शन आहे तो सुरू होणार होता. तर इकडे तुम्ही बघू शकता की नवरा नवरीची जी आहे ती एंट्रीसुद्धा झालेली आहे. आता ते हळूहळू स्टेजवरती जातील आणि जो मेन आपला फंक्शन आहे आजचा ते म्हणजे लग्न, त्याला सुरुवात होईल. सो तुम्ही इकडे बघू शकता की वगैरे सगळे सुरू आहे आणि फायनली थोड्याच वेळात त्यांचं लग्नसुद्धा झालं. सो इथे या नवीन कपल्सला आमच्याकडून आणि आमच्या परिवाराकडून हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर न्यू बिगिनिंग. सो लग्न वगैरे सुद्धा झालं. नवरी चेंजला गेली होती. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की भाऊजींचे जे आहेत थोडेसे सोलो फोटोग्राफ्स वगैरे क्लिक करता येते. फोटोग्राफी सुरू होती. तर तेवढ्या वेळातच त्यांना थोडासा टाईम भेटला होता कारण खूप लोकांची गर्दी वगैरे झाली होती. आम्ही दोघींनी तर जाऊन अगोदरच आवरून घेतलं. भजी खायला आलाय फुकटची, जेवण नको यायला. ओ पाहुणं स्वर्गीय पाहुणं. हे येल्लो शर्टमध्ये आहेत मंगेश भाऊजी आणि ग्रीन शर्टमध्ये जे आहेत ते राजू भाऊजी आहेत. एवढं त्यांना जीव तोडून आवाज होत होता पण बिचाऱ्यांचं लक्षच नव्हतं. सो इकडे फायनली जेवण वगैरे झालं आणि आता रिसेप्शनसाठी आलो होतो. नवरा नवरीने चेंज वगैरे सुद्धा केलं होतं. सो स्टेजवर गेलो, त्यांना थोडेसे आपले ब्लेसिंग्स दिले, कॉंग्रॅच्युलेशन्स केलं आणि फोटोज वगैरे काढून घेतले. आता ही जी गोष्ट तुम्हाला दिसते ना मंडळी, हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. तो म्हणजे लग्नात जो मुलीला दिलेला रुखवत असतो आई वडिलांकडून. मी असं का बोलतेय हे फक्त एक मुलगीच समजू शकते. बिकॉज कितीही गरीब माणूस असू दे आणि कितीही श्रीमंत माणूस असू दे, तो त्याच्या ऐपतीप्रमाणे आपल्या मुलीला सर्व काही देतो. आणि हे जे असतं ना खूप स्पेशल असतं. हे फक्त मुलीच रिलेट करू शकतात. आणि इकडे तुम्ही बघू शकता हा आहे शिव, गणेश भाऊजींचा मुलगा. त्याची मस्ती सुरू होती. तर इकडे खूप अट्टहास करून फॅमिली फोटो वगैरे पण झाला होता. आणि तुम्ही इकडे बघू शकता मगाशी जो मी तुम्हाला रुखवत दाखवलं, बिकॉज लग्न जे होतं ते पुण्याला होतं.
आणि जे नवरी नवरा आहेत ते नवी मुंबईला राहणारे आहेत. सो हा जो रुखवत आहे तो इकडे पाठवायचा होता नवी मुंबईला. सो ही जी मंडळी आहेत आमच्या घरात ही सगळी मदत करत होती तो रुखवत आपल्या टेम्पोमध्ये ठेवायला. आणि साईड बाय साईड इकडे मुक्ता आणि मी माझी ननंद आहे आम्ही थोडेफार आपले काहीतरी रील्ससाठी वगैरे शॉट करत होतो. आणि त्याच्यानंतर ती वेळ आली नवरा नवरीच्या जेवणाची. सो खूप उशीर झाला होता. बिचारे एवढा वेळ केवढे कसे उपाशी राहिले असतील हे त्यांनाच माहिती. सो ते सुद्धा इथे जेवायला बसले होते. अनुराधासुद्धा बसली होती. सो हे जे मोमेंट्स आहेत हे खूप स्पेशल मोमेंट्स असतात लग्नामध्ये. बिकॉज लग्न जे आहे हे एकदाच होत असतं आणि पुन्हा पुन्हा होत नसतं. त्यामुळे हे जे काही मोमेंट्स आहेत आपण खरंच हे एन्जॉय केले पाहिजेत. सो मी जो आहेर आणला होता तो विसरले होते गडबडीत देण्यासाठी. सो सगळ्यात एंडिंगला शेवटला आम्ही मावशीला आणि राहुल भाऊजींना उभा केलं आणि आहेर वगैरे जो काही मानपान आम्ही आणला होता तो त्यांना केला. सगळं उरकून बाहेर आल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता नवरदेवाची जी आहे अडवणी सुरू आहे ती कशासाठी सुरू असेल हे तुम्हा सगळ्यांना आयडिया आलीच असेल की जी जूता चुराने की रसम असं जो फेमस आहे आपले रिच्युअल ते केली होती. ते किती मजेशीर हा प्रकार होता. लहान लहान मुलं वगैरे खूप भारी वाटत होतं हे त्यांनी जे काय केलं होतं. सो फायनली नाही होय म्हणता म्हणता झालं ते डन. आणि इकडे विशाल भाऊजींनी जे काय होतं ते मुलांना दिलं. मुलं तर किती खुश झाले तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. सो हा सगळा जो आनंद असतो ना हा काहीतरी वेगळाच असतो आणि हे फक्त या लग्नाच्या वेळेसच अनुभवता येतो. सो आता सर्वात हार्ट ब्रेकिंग मोमेंट होता हा होता नवरीच्या बिदाईचा मोमेंट. सो तिच्या घरचे जे आहेत अत्यंत दुःखी होते कारण ती त्यांना सोडून सासरी जाणार होती. सगळ्यात जास्त मला दुःख ह्या गोष्टीचं झालं की तिच्या वडिलांना मी जेव्हा बघितलं की ते एका कोपऱ्यात उभं राहून रडत होते त्यावेळेस माझे अश्रूसुद्धा अनावर झाले. बिकॉज माझ्या वडिलांची मला आठवण आली. माझ्या लग्नामध्ये सुद्धा माझे वडील असेच एका साईडला जाऊन रडत होते. सो हा खूपच हार्ट ब्रेकिंग मोमेंट असतो त्या मुलीसाठी. ती मुलगीच फक्त समजू शकते की हे इमोशन्स काय आहेत ते. बट असो जो फंक्शन होता आपलं हे खूप हॅपीली एंडेड झालेलं आहे. आणि फायनली आम्ही नवरीला जे आहे घेऊन आमच्या घरी आलेलो आहोत. आणि बाकीचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तो व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन थँक्यू.